नमस्कार मंडळी, आपल्या आगरी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। सगळ्यात आधी चॅनलला नवीन असाल तर लगेचच सबस्क्राइब करून घ्या। आज आपण सगळ्यांच्याच न आवडणाऱ्या कडू कारल्याची आवडती रेसिपी बनवणार आहोत। बिना कडवटपणा लागणारं कुरकुरीत भरलेलं कारलं अशा प्रकारे बनवून बघा, मग नेहमी असंच बनवाल। सगळ्यात आधी कारली साफ करून घेऊयात। असं कारल्याचं दोन्ही बाजूंनी कापून घ्यायचे आणि पिलरनी असं कारल्याचं वरचं लेयर काढूयात, म्हणजे थोडासा कडवटपणाही कमी होईल। आता मधून असं कापूया, म्हणजे बिया काढणं सोपं होईल। अशा बिया काढायच्या। इकडे मी बिया काढून कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। तसेच तांदळाचं पीठ, गरम मसाला, हळद, मसाला, जिरेपूड, धणेपूड, बडीशेप पावडर, मीठ, लसूण पाकळ्या, गूळ खडा आणि बारीक चिरलेला कांदा आणि वाटण घेतलेला आहे। याची रेसिपी बघण्यासाठी आय बटनवर क्लिक करा। आता ही कारली आपण एका भांड्यात घेऊ। व त्यात थोडंसं मीठ व हळद आणि कारली भिजतील एवढं पाणी ठेवू। आता गॅसवर 5 ते 10 मिनिटं शिजवून थोडी घेऊ, म्हणजे फ्राय करताना वरचं लेयर कच्चं लागणार नाही आणि लगेचच फ्राय पण होते। आता पाणी काढून ही थंड करून घ्यायची। तोपर्यंत आता आपण स्टफिंग मसाला तयार करू। त्यासाठी ठेचलेला लसूण, कांदा आणि वाटण मिक्स करू। आता त्यात धणेपूड, हळद, घरचा मसाला, जिरेपूड, बडीशेप पावडर, गरम मसाला, मीठ आणि गुळखडा असा फोडून घेऊ, म्हणजे सगळं साहित्य असं मिक्स करता येईल। सर्व साहित्याचे प्रमाण व टिप्स मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेले आहेत। असं हाताने कुस्करल्यासारखं करायचं आणि तेही आपण या मसाल्यात ॲड करू आणि सर्व असं एकजीव करून घेऊया। सगळं व्यवस्थित असं आपण मिक्स करूयात। कारलीही थंड झालीत आणि स्टफिंग पण तयार झालंय। आता कारल्यामध्ये असं आपण थोडं थोडं स्टफिंग भरू। जेवढं कारलं असेल तेवढं स्टफिंग भरायचं।
आणि असं बोटांनी प्रेस करायचं म्हणजे स्टफिंग बाहेर येणार नाही. अशाच प्रकारे सगळ्या कारल्यांमध्ये आपण स्टफिंग भरूया. हा मसाला अगदी झटपट बनतो आणि तुम्ही हा आधीच बनवूनही ठेवू शकता. बोटांनी असं प्रेस केलं की म्हणजे कसं एक्स्ट्राचं पण येतं बाहेर आणि आतमध्ये मसाला पण चांगला बसून राहतो. आता एका ताटात तांदळाचं पीठ घेऊ. आणि त्यात कारली अशी दोन्ही बाजूनी कोटिंग करून घेऊया. म्हणजे कारल्याचं वरचं लेअर मस्त कुरकुरीत लागेल आणि स्टफिंग पण बाहेर येणार नाही. तुम्हाला हवं असेल तर या ठिकाणी तुम्ही बेसनाचा देखील वापर करू शकता. तव्यात 2 पळी तेल घालून तेल चांगलं तापलं की एक एक करून कारली सोडूया. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. मोठी ठेवली तर करपूही शकतात. दोन्ही बाजूंनी अगदी 5-1 मिनिटं असं सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ. तळून झाली की तव्याच्या कॉर्नरवर अशी ठेवूयात म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जाईल. तर मंडळी, आहे की नाही सोपी, बिना कडवटपणा लागणारी कुरकुरीत भरलेली कारली तयार आहेत. ही भाकरीसोबतही छान लागतात. तुम्ही पण बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटू अशाच मस्त रेसिपी घेऊन. धन्यवाद.